नमस्कार मित्रांनो. अमावास्या नेमकी शुभ की अशुभ? खास करून अमावास्या जर का वृश्चिक राशीची असेल, तर त्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचे असतं? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं आवश्यक आहेत? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर प्रत्यक्ष कृती करणं आवश्यक आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. वृश्चिक राशीतली अमावास्या. साधारणतः अमावास्या ही संपूर्णतः अशुभ अजिबात नसते. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या सणामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि स्थिर स्वरूपाची ही रास आहे. आता अमावास्या म्हणजे रवी आणि चंद्र दोन्हीही एकाच राशीमध्ये आणि ते सुद्धा वृश्चिक राशीमध्ये. म्हणजे संपूर्णपणे वृश्चिक राशीचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला या अमावास्येमध्ये दिसून येऊ शकतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की नजरेत भरण्यासारखी असते ती म्हणजे वृश्चिक राशीतले अमावास्या ज्या काही व्यक्तींची असतील, मग ते स्त्री असो वा पुरुष, यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते जबरदस्त असतं. म्हणजे नजरेत भरण्यासारखं असतं आणि यांचं राहणीमान सुद्धा तशाच प्रकारचं. राहणीमान नीटनेटकं असं. ट्रेंडिंग फॅशन करणं वगैरे यांना आवडतं आणि फॅशनचा सेन्स सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या गोष्टी यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतात. आणि त्याचबरोबर याचा जो स्वभाव हा सुद्धा थोडासा इमोशनल असतो. म्हणजे थोडासा भावनातीत होणं किंवा भावनातिरिक्त होणं हा प्रकार थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात त्याबद्दल आपण चर्चा करूच. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीची ती म्हणजे सिक्रेट नेचर. गुपित राखण्यात ही जी राशी किंवा या राशीची जी अमावास्या आहे ही हुशार असते. म्हणजेच तुम्ही यांच्याकडे बिनधास्तपणे कुठलीही गोष्ट सांगू शकता. तुम्ही सांगितलेली गोष्ट इतर कुठल्याही व्यक्तींना कितीही काही झालं तरी या व्यक्ती कधीच सांगणार नाही. ही गोष्ट जबरदस्त असते. प्रत्येक वृश्चिक राशीच्या अमावास्या असणाऱ्या व्यक्तींकडे बरेचसे सिक्रेट्स असतात की जे सहसा कोणासमोर ओपन करत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्यावरती विश्वास ठेवणं हे या राशीला थोडंसं जड जातं. त्याच्यामागचं कारण सुद्धा असं आहे की समोरच्या व्यक्तीवरती विश्वास हे सरळ कधी ठेवणार नाहीत किंवा इतरांनी कोणी सांगितलं म्हणूनही ठेवणार नाहीत. विश्वास ठेवण्याच्या यांच्या स्वतःचे असे मापदंड असतात आणि त्या मापदंडामध्ये समोरची व्यक्ती उतरली म्हणजे यांच्या स्वतःच्या परीक्षा असतात आणि त्यामधून पास झाला तर मग यांचा तुम्ही विश्वासपात्र होऊ शकेल आणि विश्वासपात्र जर का तुम्ही यांच्या झालात तर तुमच्यासाठी काहीही करण्याची तयारी यांची असते. मग तुमच्यासाठी पूर्णपणे समर्पण या राशीच्या किंवा या अमावास्येच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडून दिसून येतं. आता इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. जर का तुम्ही विश्वासास पात्र नाही झालात तर आयुष्यभर तुमच्यापासून एक ठराविक अंतर ठेवून वागतील, बोलतील तुमच्याबरोबर, संवाद साधतील, परंतु त्यामध्ये आपलेपणा किंवा विश्वासार्हता हा प्रकार अजिबात दिसून येणार नाही. ही गोष्ट थोडीशी मोठी आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अगदी लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये दिसून येतं. खरा तर त्यांचा स्वभावच असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्यांची जी वाणी असते ही कधी-कधी तुम्हाला तिखट झाल्यासारखी वाटेल. म्हणजे थोडंसं तिखट त्यांचे बोल दिसून येतील. अर्थात मुळात त्यांची काही वाणी तिखट नसते, पण त्याच्यामध्ये कारणं असतात. जर का तुम्ही त्यांच्या सानिध्यात आहात, संपर्कात आहात आणि अचानकपणे जर का तुम्ही त्यांचा विश्वासघात केला, तर मग त्याला माफी नाही. मग सुरुवातीपासून तुम्ही ज्या चुका केलेल्या असतात ते सर्व चुका या बोलून दाखवतील आणि मग तुमच्या पायाखाली जमीन सरकेल की एवढं जास्त प्रमाणात त्यांनी लक्षात ठेवलं होतं. परंतु ते लक्षात सगळं काही असतं आणि म्हणूनच त्याची वाणी तेव्हाच तिखट होतं की ज्यावेळेस तुमच्याकडून थोडीशी वेगळी कृती होते, अनपेक्षित काही कृती होते. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं हे गरजेचं आहे. जर का समोरचा खोटेपणाने वागला तर त्याला माफ कधीच करत नाही. त्या वेळेपुरते ते हसून त्या गोष्टी दूरही नेतील, पण तो मनात त्यांच्या राहिल्याचा जो डाग असतो हा जवळजवळ कायमस्वरूपी राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हट्टी असतात. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, टोकाचे दृष्टिकोन यांच्यामध्ये खूप चांगले दिसतात. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये आता जसं आपण स्वभावाच्या बद्दल बघितलं, एकदा हा तर हा, नाही तर नाही. हा जो प्रकार आहे हा प्रकार सगळ्या बाबतीत दिसून येतो. परंतु लक्षात घ्या याचा जो परिणाम आहे हा वैयक्तिक संबंधावर थोडासा विपरीत होऊ शकतो. परंतु जे कार्यक्षेत्र असेल किंवा करिअर असेल त्या बाबतीत हा जो स्वभाव तो उत्तम राहतो. म्हणजे एखादी गोष्ट जर का त्यांनी मनात घेतली तर ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून दाखवतात. ही जी जिद्द, ही जी चिकाटी आहे, ही महत्वाकांक्षा आहे यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. त्यामुळे यांनी घेतलेली जर का ते एखाद्या बिझनेसमध्ये किंवा व्यापारामध्ये गेले तर खूप मोठी उंची गाठू शकतात आणि खूप प्रकारे डिसिप्लिन असतात. आपल्या मताशी तडजोड न करणं, आपल्या मतावर ठाम राहणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या राशी आहेत त्यात जरी या राशीमध्ये हे सगळे गुणधर्म असले तरी सौंदर्याचे चाहते असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये सुद्धा या व्यक्ती असतात. रिलेशनशिपमध्ये सुद्धा येतात. फक्त रिलेशनशिपमध्ये एकच गोष्ट आहे की समोरची व्यक्ती वेगळी वागता कामा नये. म्हणजे रिलेशनशिपमध्ये येताना ती व्यक्ती जशी होती तशीच जर का ती पुढे असेल तर तुमच्या रिलेशनशिपबद्दल अजिबात काळजी करू नका. रिलेशनशिप अतिशय चांगलं राहील.
या व्यक्ती तुमच्या संपूर्णपणे लाड सुद्धा करतील, तुमचे सगळे लाड पूर्ण सुद्धा करतील. इथे एक गोष्ट आहे, की थोडंसं तुम्हाला वाटू शकेल, की यांच्या रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यात गदा येते. कारण या ज्या व्यक्ती असतात थोड्याशा पॉझिटिव्ह असतात. तुमचं संपूर्ण ज्या गोष्टी त्या स्वतःकडे घ्या, तुम्ही काय करायला हवं, काय नको, कुठे जायचं, काय खायचं, काय प्यायचं, सगळं त्या सगळ्या काही गोष्टी स्वतःच्या हातात देतात. कारण त्याच्यामागे फक्त असं शुद्ध प्रेम. परंतु ते समोरच्याला थोडंसं जाचक ठरण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच बहुधा यांच्या ज्या रिलेशनशिप असतात त्याच्यामध्ये सुद्धा छोटे-मोठे प्रॉब्लेम बऱ्याचदा दिसून येऊ शकतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात. विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. पैकी विशाखा आणि ज्येष्ठा ही 2 नक्षत्र आहेत, ही बऱ्याच प्रमाणात तिखट आहेत. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे या ज्या व्यक्ती असतात थोड्याशा सिक्रेटिव्ह असतात आपल्या मनात राखणं आणि कधी-कधी यांची वाणी तिखट होऊन जाते किंवा कधी-कधी जमदग्नीचा अवतार तुम्ही यांच्यामध्ये पाहू शकता. अनुराधा नक्षत्रामध्ये मात्र तसं नसतं. अनुराधा नक्षत्र आहे ते अगदी मित्रासारखं असतं किंवा ॲडजस्ट करणारं असं, गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात आणि भावनेचा जो मी भाग सांगितला वृश्चिक राशीचा भावनाशीलता, ती बऱ्याच प्रमाणात अनुराधा नक्षत्रामध्ये दिसून येतात. अनुराधा नक्षत्रामध्ये जर का अमावास्या असेल तर ती लकी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. अर्थात विशाखा आणि ज्येष्ठा नक्षत्रामध्ये सुद्धा प्रेमविवाह होण्याची शक्यता असते. परंतु तिथे तुम्हाला शुक्र कोणत्या राशीमध्ये आहे ते थोडंसं पाहणं गरजेचं राहील किंवा एकंदरीत पत्रिका कशी आहे ती पाहणं गरजेचं राहील. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर या राशीच्या अमावास्येला जर का तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलात, उमजून घेतलात, त्यांचा आंतरिक जो दृष्टिकोन आहे तो जर का समजून, कारण लक्षात घ्या ही या राशीने ज्या व्यक्तींना आपलंसं मानलेलं आहे त्यांच्यासाठी काहीही करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी त्यांचं जे समर्पण असतं हे अगदी वरच्या पातळीवरचे असतं. ते जर का तुम्ही समजून घेतलं तर अर्थातच या राशी बरोबर किंवा या राशीच्या अमावास्येबरोबर कम्युनिकेट करणं सोपं जाईल. आता इथे आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची सांगावीशी वाटते. लक्षात घ्या, ही जी रास आहे ही अज्ञातामध्ये आहे. लक्षात घ्या, 8व्या स्थानामध्ये येणारी रास आहे आणि 8व्या स्थानावरून मृत्यू पाहिला जातो. म्हणजे अज्ञातातल्या ज्या गोष्टी आहेत या जाणून घेण्याची जी एक लालसा असते ती या राशीच्या अमावास्येमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येते. म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणा किंवा मृत्यूनंतर काय, जन्माआधी काय किंवा अशा प्रकारच्या गोष्टी की ज्याचं डिफाईन करता येत नाही किंवा ज्याची व्याख्या करता येत नाही किंवा ज्या गोष्टी सिक्स सेन्सचे जास्त महत्व आहे. लक्षात घ्या, अमावास्या जर का वृश्चिक राशीची असेल तर यांचा सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो हे सुद्धा चांगल्या प्रकारे ऑपरेट असतं किंवा यांनी बांधलेले अंदाज हे बऱ्याच वेळेला बरोबर येतात. मग ते व्यक्तीबद्दलचे असू दे किंवा परिस्थितीबद्दलचे. आणि मुळातच एक आंतरिक इच्छा ह्या ज्या व्यक्तीसाठी त्या घेऊन आलेल्या असतात मुळातच, की अज्ञातामध्ये काय आहे ते जाणून घ्यायची लालसा यांच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं की खूप जास्त प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळे तशाच शास्त्राची जी ओढ असते ती सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. एकंदरीतच महिलांमध्ये समजा ही अमावास्या असेल तर थोडे त्रास होण्याची शक्यता आहे. कारण होतं काय की अमावास्यामध्ये चंद्राचं जे बळ असतं हे थोडं कमी असतं, म्हणजे बऱ्याच प्रमाणात कमी असतं आणि चंद्र जो आहे तो शरीरातला पोषण आहे की स्त्रीत्व आहे. तर स्त्री तत्व जर का स्त्रीमध्ये कमी असेल तर आरोग्याच्या संदर्भात जेव्हा आपण गायनिक किंवा स्त्रियांच्या संदर्भातले विकार आणि ज्या वेळेस संततीच्या संदर्भात कन्सिव्ह करण्याची वेळ येते त्यावेळेस सुद्धा त्रास होऊ शकतात. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. खास करून जर काही अमावास्या स्त्रियांच्या कुंडलीत ज्येष्ठा आणि विशाखा नक्षत्रामधले असेल तर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात त्याकरता तुमच्या पत्रिकेतला गुरु सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण ठरतं. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीतील अमावास्या असेल तर अशा व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.